नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरकारी नोकरी मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की धर्मदाय आयुक्तालय भरती संदर्भात जो काही रिझल्ट आहे तो लागलेला आहे। रिझल्ट म्हणजे आन्सर की आली आहे, रिझल्ट यायचा बाकी आहे, फायनल रिझल्ट। तर धर्मदाय आयुक्तालयाची जी काही आन्सर की आल्यानंतर जेव्हा आपण आपल्या वेगवेगळ्या ग्रुप्सवरून डेटा गोळा केला विद्यार्थ्यांचा, तेव्हा असं लक्षात आलं की हे एक आकर्षणाचं पद आहे। याच्यामध्ये म्हणजे तेच निरीक्षक एक पद आहे। तर हे महसूल विभागाच्या अंतर्गत येतं, बरोबर। धर्मदाय आयुक्तालय म्हणजे शासनाला यामार्फत भरपूर सारा महसूल मिळतो। म्हणूनच जी कॉम्पिटिशन तुमच्या तलाठी एक्झामसाठी असते तीच कॉम्पिटिशन तुमची निरीक्षक या पदासाठी असते। आणि आपल्याला माहिती आहे तलाठी या पदासाठी कंबाईन ग्रुप बी किंवा सी यासोबतच तुमचे जे काही राज्यसेवा करणारे विद्यार्थी असतात ते सुद्धा ते पेपर देत असतात। याच पद्धतीने निरीक्षक पदाचंही तेच आहे मित्रांनो। आपल्याला माहिती होतं तलाठी पदाचा जो काही कट ऑफ आहे तो जवळजवळ 190च्या पुढे गेलेला होता। आणि आताही तुम्हाला सांगतोय, ज्या विद्यार्थ्यांना 86-87च्या पुढे प्रश्न बरोबर आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांचे फक्त चान्सेस आहेत। आता ज्यांचे 15, 16, 20, 22 असे जर बरोबर आलेले असेल तर काय करायचं? तर मित्रांनो काय आहे की कुठल्याही भरतीचा कट ऑफ हा ते पद किती महत्त्वाचं आहे किंवा त्याचं आकर्षण किती आहे याच्यावरून ठरतं। दुसरी गोष्ट आहे की यामध्ये किती कॉम्पिटिशन आहे, विद्यार्थ्यांना मार्क किती मिळाले आणि कुठली शिफ्ट किती टफ होती। यासोबतच निरीक्षक किंवा इतर जे पदं आहेत त्यांचा पेपर झालेला आहे, याच्यामध्ये नॉर्मलायझेशनसुद्धा होणार आहे। आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांचे स्कोअर्स हे चेंज होतील। परंतु एक गोष्ट 100% आहे मित्रांनो की 185च्या पुढे हा जनरल आणि OBC कॅटेगरीचा कट ऑफ 100% जाणार आहे, 185च्या पुढे। आणि बाकी इतर जे कॅटेगरी आहे त्यामध्ये फक्त 2-2, 3-3 मार्काचा फरक असणार आहे। यापेक्षा जास्त फरक हा तुमच्या कट ऑफमध्ये नाही। याचं कारण असं आहे की सरळ सेवा भरती करणाऱ्यांमध्ये मागील 5 ते 6 वर्षांमध्ये भरपूर तरुण या क्षेत्रामध्ये आलेले आहेत। आणि जे